चला बघा इकडे लक्ष द्या. काय टॉपिक आहे आपला? तीन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा बघायचं. आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये काय दोन अंकी संख्यांचा वर्ग बघितला, पुन्हा एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग बघितला. तर या आता काय बघायचं आपल्याला? तीन अंकी संख्यांचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा आहे बघा. लक्ष द्या. काय रे काय संख्या आहे? 102 ही संख्या आहे. 102 चा आपल्याला काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे. आता सुरुवातीला पहिली स्टेप लक्षात घ्या. काय करायचं आहे? दोन गट पाडून घ्यायचे आणि बघायचं नेहमी जी काही संख्या असली आपल्याकडे तीन अंकी, तर याला कम्पेअर करायचं बघा. कशासोबत? 100, 200 किंवा 50च्या पटीमध्ये ज्या काही संख्या असतील ना त्याच्या जवळच्या, तर त्याच्यासोबत कम्पेअर करायचं आहे. तर बघा मला सांगा 102 ही संख्या आपल्याला कोणाच्या जवळ वाटते जास्त? 150च्या जवळ वाटते का? नाही वाटत. कशाच्या? 100च्या जवळ आहे. कितीनं जवळ आहे बघा? 2चा फरक वाटते. किती? 2चा. तर काय करायचं? दोन गट पाडले आपण, त्याच्यामध्ये काय करायचं? पहिले एक वेळ +2 लिहायचं आणि पुन्हा दुसऱ्या गटामध्ये काय करायचं आहे? -2 लिहायचं. आता काय कराल? हा जे दोन गटातने आपण लिहिलेला आहे आकडा, तर याचं काय करायचं? आपल्याला वर्ग करून घ्यायचा. बघा 2चा वर्ग काय आहे? 4. पण हा 4 एकटा न लिहिता काय करायचं? आपल्याला दोन संख्येमध्ये लिहायचा आहे. तर काय करायचं आहे? 0, 4. बघा इकडे लक्ष द्या. दोन गट पाडले आणि त्याच संख्येचा वर्ग लिहून घेतला. किती आला? 2चा 0, 4. आता काय करायचं बघा, लक्ष द्या. काय रे संख्या किती आहे? 102 ही संख्या आहे. आता काय करायचं? एक वेळ प्लस करायचं, एक वेळ मायनस करायचं. जे इथं आपण दोन गट केले बघा. 102 अधिक 2 याला ब्रॅकेट करून घ्यायचं. एक वेळ प्लस केला, आता त्याच्यानंतर काय करायचं? एक वेळ मायनस करायचंय. बघा काय? 102 - 2 आणि यांचा गुणाकार काय करायचा? आणि खाली लक्षात ठेवायचं, खाली काय असणार आहे? नेहमी 100. ठीक आहे. बघा आता कॅल्क्युलेशन काय करता येते तर लक्ष द्या. काय होईल? 102 अधिक 2 104. बघा 104 गुणाकाराचं साईन जशाला तसं समोर 102 - 2 किती? 100 आणि खाली आपले भागाकारातले 100 जशाला तसे. बघा आता काय होईल? सारखं सारखं काय दिसत आहे? इथं 100 दिसत आहे, खाली 100 दिसत आहे. दोन्ही जागेवरचे कट होतील. बघा उरलं काय? 104 आणि इकडे किती आहे? 04. हा 04 काय करायचा आहे? समोर जशाला तसा लिहून टाकायचा. बघा 102 या संख्येचा वर्ग किती निघाला रे? 104. बघा अशा प्रकारे दुसरी संख्या बघू एखादी. ठीक आहे. चला या इकडं. आता थोडीशी समोर किती? 112 या संख्येचा वर्ग काढायचा आहे. कितीचा काढायचा? 112चा. बघा आपली पहिली स्टेप काय आहे? दोन गट पाडायचे. सुरुवातीला तर बघायचंय कशाच्या जवळ आहे. कशाच्या जवळ आहे? पुन्हा 150च्या जवळ दिसतंय का? 200च्या जवळ दिसतंय का? नाही. काय? 100च्या जवळ आहे. म्हणजे जास्त जवळ बघायचं कशाच्या. ठीक आहे. किती? 100च्या दिसत आहे. किती जवळ दिसत आहे रे? 12. मग काय करायचं? पहिले +12 आणि नंतर काय करायचं? जी संख्या वर घेतली तीच पुन्हा काय करायची? -12. इथं काय केलं होतं आपण? 2 दिलं होतं, त्याच्यानंतर काय केलं? 2चा खाली वर्ग घेतला. तर सेम करायचं इथे बघा. काय? 12 आहे, 12चा वर्ग लिहायचा. 12चा वर्ग किती येईल रे? 144. पण आपण सुरुवातीला काय म्हटलोय? आपल्याला इथं फक्त दोनच संख्या पाहिजे. किती पाहिजे आहे? दोनच संख्या पाहिजे. मग काय आहे? हा 144 आहे. इथं फक्त आपल्याला किती पाहिजे? दोन संख्या पाहिजे एकक स्थानच्या 44. आता या एकचं काय करायचं आहे ते बघू समोर. ठीक आहे. सांगा आता इकडे काय करत होतो आपण? 112 एक वेळ +12 आणि एक वेळ काय करायचं आहे? -12. 112 - 12 दोघांचा गुणाकार आणि खाली नेहमी काय करायचं आहे? 100 न भागायचं आहे. तर बघा ठीक आहे. आता बघा याचा कॅल्क्युलेशन बघू कसे होतील. तर सांगा 112 अधिक 12 किती होईल रे? 124. त्याच्यानंतर गुणाकार जशाला तसा आणि 112 - 12 किती होतील रे? 100 आणि खाली आपले भागाकारातले 100 जशाला तसे. सांगा आता बघा कॅल्क्युलेशन काय होतील? कुठं सारखं सारखं काय दिसत आहे बघा? 100 खाली सारखे दिसत आहेत, वरही सारखे दिसत आहेत. दोन्ही कटले. बघा उरलं काय इथं? 124 आणि इकडे काय उरलेलं आहे रे? 144. पण मी काय म्हटलं तुम्हाला? आपल्याला इथल्या फक्त दोन संख्या पाहिजे. आता इथं तर तीन संख्या दिसत आहेत. तर या एकचं काय करायचं आहे? हा एक इकडे ऍड होईल. हातचा या संख्येमध्ये ऍड करायचा 124 मध्ये. बघा कुठे ऍड करायचा? इथं इथल्या पहिल्या संख्येमध्ये ऍड करायचा. बघा 124 आणि 1 काय होईल? 124 आणि 1 125 आणि समोरचे 44 जशाला तसे. ठीक आहे. बघा दोन संख्या समजल्या. आता तुम्ही म्हणा मास्तर तुम्ही तर एकदम जवळच्या संख्या घ्यायला लागल्या, 100च्या जवळच्या. दुसरी एखादी लांबची संख्या घेऊन बघा बरं. तर बघा तुमच्या मनाला घेऊ. आता सगळ्याची आवडती संख्या आपली सांगा काय आहे? 143. काय?
आवडती संख्या आहे ना. चला बघा काय करायचं आपल्याला 143चा वर्ग बघायचा आहे. आता सुरुवातीला काय म्हटलं मी, काय करायचं आपल्याला, जवळ कशाच्या आहे बघायचं. आता 100च्या जवळ दिसते की 150च्या जवळ दिसते, आता 150च्या जवळ दिसायला लागली. तर बघा काय करायचं आहे, सुरुवातीला दोन ग्रुप आपले ते भुलायचं नाही हा. काय करायचं आहे, दोन ग्रुप. आता किती जवळ दिसत आहे रे बघा, 143 मध्ये कोणती अशी संख्या मिळवू की आपल्याला 50च्या पट्टीमध्ये संख्या भेटतील, कोणती, 7 दिसतंय. 3 मध्ये 7 मिळवलं तर काय होईल, काय होईल रे, 150 होईल, होईल ना. तर बघा काय, इथं लिहितो +7. आता काय करायचं, जी संख्या वर लिहिली तीच संख्या पुन्हा खाली मायनस मध्ये लिहायची, किती, -7. बघा आणि आता काय करायचं, या दोन संख्या लिहायचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग. सांगा 7चा वर्ग किती, 49 आहे ना. काय म्हटलं होतं, वर्ग करायचा आणि किती आकडे पाहिजे, तिथं आपल्याला फक्त दोन संख्या पाहिजे, आहे दोन आकडे, मग काहीच करायचं नाही. ठीक आहे, चला या आता इकडे काय म्हटलो आपण, 143 जशाला तशी लिहिली. एक वेळ जे केलं काय, प्लस केलं, +7, आणि एक वेळ करायचा आहे 143 -7, जी संख्या आपण लिहिली आहे हा. आणि या दोघांचा गुणाकार, आणि भागाकारामध्ये नेहमी काय लिहायचं आहे, 100, जशाला तसे. बघा आता कॅल्क्युलेशन, 143 +7 किती होईल रे, 150, गुणिले जशाला तसे. बघा 143 मधून 7 गेले, किती होईल बघा, करा 7 मायनस करा, किती होईल, 136, बरोबर आहे. आणि खाली 100 जशाला तसे. बघा 1 0 कटला, 5चा पाडा म्हणा, 5 दोन्ही 10, 5 3 15. ठीक आहे, अजून काय होऊ शकते बघा, पहिले लिहून घ्या. 3 काय उरले तर 3, गुणिला जशाला तसा, त्याच्यानंतर 136, खाली काय उरलं रे, 2, काय उरलं 2. आता बघा 2 न 3 ला भाग जाते का रे, नाही जात. पण इकडे आहे ना 136 ला जाईल ना. बघा म्हणा 2चा पाडा, बेसक 12, किती उरला 1, समोर किती झाले 16, बेआठी 16, किती उरले रे 3 गुणिला 68. बघा करून घ्या, 8 त्रिक 24, 24चा 4, 4ले 2, त्याच्यानंतर sin त्रिक 18 आणि 2 20, किती याला गुणाकार 204. आणि समोरचे आपले 49 समोर लिहून टाकायचे, किती 49. बघा 204 49, कितीचा वर्ग झाला 143चा. बघा समजला 143चा कसा घेतला. आता अजून थोडीशी मोठी संख्या घेऊन बघू एखादी. ठीक आहे, बघा सांगता येईल का कशी, 700 800 पर्यंतची घेऊन बघू. ठीक आहे, नाहीतर डायरेक्ट मला 1000 सोबत कम्पेअर करून बघू, म्हणजे आपल्याला 1000 पर्यंत काढायचे नाही त्यातले. तर बघा आता एक मोठी संख्या घेऊन बघू. सांगा बरं, जवळची घेऊन बघू. 976 ही संख्या आहे. ठीक आहे, 976. बघा काय करायचं, 976चा वर्ग घ्यायचा आहे. आता सुरुवातीला काय सांगितलं आपल्याला, दोन स्टेप काय करायचं आहे, याचे दोन ग्रुप काढून घ्यायचे आहे. ठीक आहे, काय करायचं आहे मला सांगा, कशाच्या जवळ आहे. बघा इथं कन्फ्युजन होऊ शकते, म्हणजे 950च्या जवळ आहे आणि 1000च्या जवळ आहे, 1000च्या जवळ आहे. तर काय करायचं आहे माहिती आहे का, नेहमी काय करायचं, जास्त जवळ बघायचं कोणाच्या आहे. म्हणजे काय होतील, आता जर 1000 घेतली तर कॅल्क्युलेशन थोडेसे सोपे होतील आपल्याला. तर बघा काय करायचं, 1000च्या जवळ घेऊ. कितीचा फरक आहे बघा, 976 म्हणजे 24 न कमी आहे, कितीपेक्षा, 1000 पेक्षा. तर काय करतो, एक वेळ +24 आणि खाली आपले -24, दोन गट पाडून घेतले. काय करायचे आता, याचा वर्ग, 24चा वर्ग बघा किती आहे, किती आहे 576. पण मला हे तीनही आकडे पाहिजे आहे का, इथं नाही पाहिजे, फक्त दोन संख्या पाहिजे शेवटच्या. ठीक आहे, चला या एकूण कॅल्क्युलेशन करून घेऊ, नंतर लिहू कसं लिहायचं. तो बघा सांगा काय करायचं आहे रे, 976. एक वेळ काय करायचं आहे, +24, आणि एक वेळ काय करायचं आहे, बघा दोघांचा गुणाकार असणार. एक वेळ काय करायचं आहे, 976 -24, किती -24, आणि खाली आपले 100 पेटेंट आहे, असणारच खाली, काय विषय नाही. चला बघा कॅल्क्युलेशन बघा. आता सांगा 976 +24 किती होईल, 1000, गुणिला जशाला तसा. बघा आता वजाबाकी करून घ्या. 976 मधून 24 गेल्याच्या नंतर बघा 4 मधून 6 गेले, किती उरले 2, 2 मधून 7 5, आणि 9 जशाला तसा, किती आले रे 952, आणि आपले खाली 100 जशाला तसे. बघा झालं सोपं. आता जर इथं आपण कम्पेअर केला असता 950 सोबत, तर इथं काय आलं असतं, आपल्या एकाला 950 संख्या आली असते, मग त्याला अजून भागायला लागलं असतं 2 आणि 3. तर बघा झालं सोपं. आता काय झालं,
इथले 2 शून्य, इथले 2 शून्य कॅन्सल. अजून आता सोपं झालं बघा. काय करायचंय, कुठल्याही संख्येचा 10 किंवा 10च्या पटीतल्या संख्येसोबत म्हणजे 10, 100 अशा संख्येसोबत जेव्हा गुणाकार करतो काय करायचं असते, फक्त शून्य वाढवायचे. बघा किती आहे रे, 952 गुणिला 10 काय होईल रे, एक शून्य येईल. ठीक आहे ना, गुणाकार करते. बघा आता ही संख्या आली काय, 95, 20 आणि समोर किती आहे रे, 576. आपण काय म्हटलो, आपल्याला समोर किती, फक्त 2 आणखी संख्या पाहिजे. काय 5, 5 काय होईल, हातचा जाईल. कुठे येईल रे, 5 याच्यामध्ये यावेल प्लस 5. बघा काय 9, 5, 2 आणि हा 5 आणि 0 काय होईल 5 आणि समोरचं 76 इथं जशाला तसं. बघा काय होईल मग, 976चा वर्ग 95, 25, 76. ठीक आहे. बघा